राजकीय मतभेद हे सर्वच समाजामध्ये चालतात. कारण राजकीय मतभेद म्हटलं म्हणजे मी काँग्रेसला मतदान देतो, मी कधी बीजेपीला देतो, मी कधी अमुक देतो, त्याच्यातून समाजामध्ये भीतूंचा वाद वाढत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. पण आता हे जे मी उदाहरण दिलं की हॉस्पिटल, उद्या आरक्षणच राहिलं नाही तर हॉस्पिटल कुठून बांधणार? हॉस्पिटल जसं बांधता येणार नाही तसं असताना अधिकारी होणार नाही. म्हणजे या देशाच्या विकासाच्या यंत्रणेपासून मुकणार अशी असणारी परिस्थिती आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये मिळालेला अधिकार जाणार नाही याची दक्षता इथे असताना ओबीसीने घेतली पाहिजे, हे लक्षात घ्या. एससी एसटी याचं आरक्षण जे आहे हे संविधानिक आहे आणि मग त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, टीच येणार नाही, काही येणार नाही. पण ओबीसीचं जे आरक्षण आहे हे संविधानिक जरी असलं तरी त्याला संविधानिक दर्जा देण्यात आलेला नाही. आणि तो संविधानिक दर्जा देण्यात आला नाही याचं कारण की ज्यावेळेस आरक्षण घेण्याचा प्रश्न होता त्यावेळेस व्हीपी सिंगांचं सरकार होतं. व्हीपी सिंगांनी असताना काँग्रेसला आणि त्याच्याच बरोबर भारतीय जनता पक्षाला विचारलं की बा ह्याला असताना आपण संविधानिक दर्जा देऊ. त्यावेळेस दोघांनी भूमिका घेतली की याला संविधानिक दर्जा द्यायचा नाही, याला संविधानिक दर्जा द्यायचा नाही. आणि म्हणून ओबीसीचं आरक्षण जे आहे हे ओबीसीचं आरक्षण जे आहे ते अध्यादेशाच्या मार्फत निघालेलं आहे. अध्यादेशाच्या मार्फत निघालेला आहे. तो अध्यादेश असताना सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आला. इंदिरा साहनीच्या जजमेंट म्हणून त्याला ओळखलं जातं आणि कोर्टाने सांगितलं की ओबीसीला आरक्षण देणं हे घटनेशीर आहे. ओबीसीला आरक्षण देणं हे असताना घटनेशीर आहे. आरक्षण देणं हे घटनेशीर आहे, पण अध्यादेशामार्फत द्यावं का हे तपासण्यात आलेलं नाही. आणि म्हणून आपण बघत असाल की काही वर्षापूर्वी जस्टिस खानविलकर जे होते, सुप्रीम कोर्टाचे जज होते, त्यांच्या पुढे पिटिशन गेलं. त्यावेळेस त्यांनी असताना म्हटलं की याचं सैद्धांतिक बाजू तपासली गेली नाही आणि मग ग्रामपंचायत ते नगरपालिकेपर्यंत आरक्षण मिळालं नाही. एक निवडणूक तशी गेली. अजून सुद्धा ओबीसीला राजकीय आरक्षण मिळणार का तर त्याच्याबद्दल सुद्धा अजून असताना शंका आहे. नगरपालिकेच्या इलेक्शन होत नाही म्हणून आपल्याला कळत नाही, पण तिथेही शंका आहे की आकडेवारी नसल्यामुळे लागू होणार नाही. आता तीच पद्धत शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये लावल्या जाते हे आपण असताना लक्षात घ्या.